पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने नागपुरात मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने नागपुरात मोर्चा काढण्यात आला। संविधान चौकातून संघ मुख्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला होता। मात्र मोर्चा मॉरिस टी पॉइंट चौक परिसरात अडवण्यात आला। मोर्चापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या व्यतिरिक्त मात्र काँग्रेसच्या नामांकित नेत्यांपैकी आमदार विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आदी नेते मोर्चात दिसले नाही। मोर्चा संघ आणि भाजपच्या विरोधात असतानाही बसपा आणि बहुजन समाजाशी संबंधित अन्य पक्ष या आंदोलनापासून दूर होते। मोर्चाच्या अनुषंगाने नागपूर शहर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। संविधान चौक, टी पॉइंट, टेकडी मंदिर परिसर, RBI चौक, रेल्वे स्टेशन, आग्याराम देवी चौक, शुक्रवारी तलाव आणि महालकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर पोलीस तैनात करण्यात आली होती। रेशीम बागेतील संघ कार्यालय आणि महालातील संघ मुख्यालयाच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।